आणि थेट जाऊयात बारामतीमध्ये अजित पवार यांच्याकडून सध्या प्रचार सुरू आहे, गावभेटी सुरू आहेत आणि अजित पवार बोलतायत। मात्र शंका मनामध्ये बाळगू नका, माझी अतिशय नम्रपणे सूचना आहे। आपण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या इथे एकूण किती कोटीची कामं केली? 10 कोटी रुपयाची कामं केली। पानसरवाडीकरांना माहिती का 10 कोटीची कामं झाली? नाही ऐकत मग होय, कुणीच बोलत नाही। क्वालिटी आहे का? तू बोलू नको त्याच्यामध्ये। मला खरंच सांगा काय होतं, मी इतका जीव होतो, प्रयत्न करतो, रात्रंदिवस राबतोय, पण त्याचा जर कुणी गुत्तेदारांनी खराब काम केलं किंवा कॉन्ट्रॅक्टर, तिकडे गुत्तेदार म्हणतात, मी तिकडच्या भागात नाही आल्यामुळे म्हटलं कॉन्ट्रॅक्टरनी, तर त्याचा दोष मलाच मिळतोय। आता मी म्हणतोय कुणाला काम द्यायचं काय द्यायचं ते अधिकाऱ्यांचं काम आहे, पण ह्याच्यामध्ये दुरुस्ती आपण पुढे करू। आता नवीन लोकांचं पण काहीतरी चाललंय की दादा थोडंसं तुम्ही 30 लोक रिपीट करताय, आता आम्हाला पण संधी द्या। आपण पुढच्या वेळेस नवीन लोकांना पण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या ज्या संस्था आहेत तिथं संधी देण्याचं काम, कारण आपला खरेदी विक्री संघ, दूध संघ, या 2-3 संस्था तर आपल्या बिनविरोधच होत असतात, त्याच्यामुळे तिथं कधी निवडणुका होतच नाहीत, आपण एकत्र बसतो आणि मार्ग काढतो। तशा पद्धतीनं त्या ठिकाणी करू। आणि आता काहीतरी तुमचं म्हणजे मी काय केलं, राज्याचा जाहीरनामा एक तयार केलाय, दुसरा जाहीरनामा आपण विधानसभा मतदारसंघाचा केला। त्या दिवशी बारामतीतनच एकाच दिवशी 11:30 वाजता सगळीकडचे प्रसिद्ध केले, म्हणजे भुजबळ साहेबांच्या मतदारसंघात काय केलं पाहिजे, मुश्रीफांच्या काय केलं पाहिजे, तिकडे दत्ता बांडेच्या काय केलं पाहिजे, तिकडे सुनील टिंगरेच्या तिकडे काय केलं पाहिजे, दिलीप वळसे पाटील, आपले दिलीप मोहिते, तिकडे सुनील शेळके, बेनके, ह्या सगळ्यांचा जाहीरनामा मी महाराष्ट्रामध्ये आपल्या जवळपास 60 जागा लढवतो तिथं तयार केला। आपल्या बारामती तालुक्याचा तर केलाच, परंतु मी गाववाईज जाहीरनामा केला। आता आपण पुढच्या 5 वर्षात इथं काय करायचं, एक तर तुम्ही मगाशी सांगितलं वरच्या आणि खालच्या भागामध्ये पाणी जात नाही, जरा श्रीसाईचं ते पाटाच्यामुळं बंद, पाईपलाईन बंद आल्यानंतर तो भाग कव्हर होईल, कारण पाण्याची बचतच होणार आहे। बचत होणार आहे म्हणण्यापेक्षा पाण्याचा वायफळ जो काही गैरवापर होत होता, पाणी कुठेही इकडं तिकडं ओढ्या नाल्याला जायचं किंवा एखादी चारी भरल्यावर मग पुढं पाणी सारखायचं, हे पाण्याचं जे वेस्टेज होत होतं ते आता काही होणार नाही। आता आपल्याला पानसरेवाडी तटेवस्ती येथील म्हसोबा मंदिरचा सभा मंडप, पानसरेवाडी येथील पानसरे बोबडेमळा जोड रस्ता, आमच्या पानसरे वस्ती ते बोबडेमळा जोड रस्ता, डबल काय आलं रे, सुपा नारोळी रस्ता ते सोपान काका वस्ती तर शेरीत वस्ती तांबे वस्ती रस्ता, बोबडेमळा अंतर्गत रस्ता, महादेव मंदिर सभा मंडप, बोबडेमळा पुन्हा अंतर्गत रस्ता, तरटे वस्ती म्हसोबा मंदिर सभा मंडप, पानसरेवाडी ते लक्ष्मण लोखंडी वस्ती रस्ता आणि पानसरेवाडी टाकी ते योगेश आढाव घर रस्ता, या पद्धतीने सांगितलेलं आहे। हे आम्ही तुम्हाला काम देत असताना ह्याच्यामध्ये आपण बारामती तालुक्यामध्ये किंवा इकडच्या भागात काय काय केलेले आहेत त्याचे पण आपले फोटो दिलेले आहेत, माहिती करता। बऱ्याचदा वाडीतले लोक जास्त बारामतीत नाही आले तर त्याच्यात नवीन काय झालं ते पण कळायला मार्ग नसतो, अशा प्रकारचं हे सगळं आहे। तर ह्याच्यात अजून काही राहिलंय का महत्वाचं आहे वाडीच्या दृष्टिकोनाचं, पण चुकून राहिलं असेल तर ते पण मी ऍड करायला तयार आहे, त्याच्यात कुठली काय अडचण येणार नाही। तर कुठलं काय राहील किती अंतर बसते ते किती अंतर आपण त्याच्यात असं करू, आता काम सुरू झालं की तो नकाशा झाल्यानंतर मी अधिकाऱ्यांना सांगतो की हे पुढचं हे अंतर त्या ठिकाणी, आणि मग त्याचं काय करायचं, कारण टेक्निकल दृष्ट्या पण मला अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विचारावं लागेल। मी आधीच माझ्या पानसरेवाडीकरांना हो आता ते फाट्यामुळं ते बंद केलं, बंद पाईपलाईन बंद। अहो जेवढं आपलं जनाई शिरसाई तिकडे राहू द्या, जनाईच्या संदर्भातलं कार्यक्षेत्र होतं ओलिताखाली आणण्याचं, परंतु त्या साऱ्यांच्यामुळे येत नव्हतं, ते त्या योजनेमध्ये आहेच
ते काही कुणी कट केलेलं नाहीये, पण हे पाणी आपलं खूप मोठ्या प्रमाणावर वाया जात होतं, ती आपली अडचण होती. लिकेजेस बरेच होते, ती आपली अडचण होती. तर आता आपण हे सगळ्याचाच विचार केला. पुरंदरचं काम केलंय, तुमचं काम मंजूर आहे. वर्क ऑर्डर दिली की त्याचेही टेंडर निघालं, ते काम सुरू होईल. मी तिथेही जसा पुरंदरला चिटणीस म्हणून एक चांगला कॉन्ट्रॅक्टर मिळाला, तसं ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे अशा कॉन्ट्रॅक्टरला तो देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून ही जी काही तुमची तक्रार आहे ती तक्रार राहणार नाही. दुसरं, या मधल्यात करा नदी आणि पलीकडं कॅनॉलच्या मधल्या भागात पण आम्ही करा निरा उपसा सिंचन योजना ह्या तिन्ही ठिकाणच्या राहिलेल्या त्रुटी दूर करून त्याच्यामध्ये मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही कर, तर ते 1000 कोटीचा प्रोजेक्ट झालेला आहे. त्यालाही आपण आता मान्यता देऊन तेही काम करायचं, जेणेकरून आपल्याला कुठल्याही भागामध्ये पाण्याची कमतरता त्या ठिकाणी भासू नये अशा प्रकारचा त्याचा दृष्टिकोन आहे. माझ्या महाराष्ट्रात फिरत असताना आता काल मी तिकडच्या भागात होतो, आज पण मी आता मोहोळला जाणार आहे. मोहोळवरून आज काय काय चंदननगर, खरड, हे जुन्नर आहे, खेड आहे, देवळाली आहे, नाशिक आहे, अशा काही काही ठिकाणी मी जाणार आहे. पण मला तिथं सांगायचंय महिला खुश आहेत. आता इथं महिला ज्या बसल्यात सगळ्यांना माझ्या लाडकी बहिणीचे पैसे आले का? आले. या योजना तुम्हाला आश्चर्य वाटेल महिलांनो, मायमाऊलींनो, 2,30,00,000 महिलांना महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्या अकाउंटला पैसे देतो. तुमच्या अकाउंटला पैसे येतात, मध्यस्थी कुणी नाहीये. आणि दिवाळीच्या आधीच मी ऑक्टोबर महिन्यातच ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे सोडले. त्याच्यामुळं तुम्हाला ह्याच्या आधी घरातले पुरुष मंडळी पैसे द्यायचे, परंतु हिशोब मागायचे की काय झालं, किती अमकं समकं. हा त्याला तुम्हाला हिशोब द्यायचा नाही. तुमचे पैसे तुम्ही सबल व्हावं, तुम्ही सक्षम व्हावं, तुम्ही त्याच्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा, त्याबद्दल तो तुमचा अधिकार. म्हणून ही योजना आणली. दुसरी पण 3 गॅस सिलेंडरची आणली. तिसरी आमचं 3-5-8-5 ज्याचं दूध आहे त्याला 7 रुपये आता 1 ऑक्टोबर पासून लिटरला केलेले. पहिले 5 रुपये होते, बहुतेकांना 5 रुपये त्या ठिकाणी मिळालेले आहेत, जे बारामती तालुका दूध संघाला दूध घालतात त्यांना. आता 7 रुपये 1 ऑक्टोबर पासून त्या ठिकाणी मिळतील. म्हणजे 28 आणि 7 35 रुपये मिळाल्यानंतर दुधाला पण आपल्याला बऱ्यापैकी परवडेल. त्याचबरोबर वीज माफी 7.5 ते पण तुम्हाला झिरोचं बिल आलं का? ऐका, झिरोचं बिल येईल, हा माझा शब्द आहे, मी खोटं बोलणार नाही. तुम्हाला मागचं बिल पण द्यायचं नाही, चालू बिल पण द्यायचं नाही, आणि पुढचं बिल पण द्यायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु हे करण्याच्या करता आपल्याला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणावं लागेल. आणि त्याच्या संदर्भात तुम्ही नेहमीच मला साथ दिली. आजपर्यंत तुम्ही घड्याळालाच बटन दाबत आलेला आहे. थोडस लोकसभेला काहीतरी गंमत केली, परंतु ठीक आहे, मी आता त्याचं काढत नाही. आता मात्र विधानसभेला गंमत करू नका, नाहीतर तुमची जम्मतच होईल. मी खोटं नाही सांगत, तुमच्या लक्षात येत नाही. काही भावनिक करायचा प्रयत्न केला तर त्याची इतकी मोठी किंमत बारामतीकरांना मोजावी लागेल. परत बारामतीकरांना कुणी वाली राहणार नाही. साहेबांनी सांगितलं 1.5 वर्षांनी मी त्या ठिकाणी परत उभा राहणार नाही, निवडणूक लढवणार नाही आणि खासदार पण होणार नाही. त्याच्यानंतर कोण बघणार आहे याचा विचार करा. आणि कुणात तेवढी धमक आहे, कुणात तेवढी ताकद आहे, कोण शब्दाचा पक्का आहे. करोडो रुपये एवढे आमदार आहेत, पण कुणी करोड रुपये आपापल्या भागामध्ये नेऊ शकलेलं नाही. आणि मला काही गोष्टी आहे सांगायच्यात पानसरेवाडीकरांना. पानसरे या भागामधले माझ्या लोकांना, गावच्या पुढाऱ्यांचा राग काय माझ्यावर काढू नका. मी काही चुका केलेल्या नाही. मी असायचो मुंबईत, मी मुंबईत योजना मंजूर करायचो, पैसे मंजूर करायचो, तुम्हाला पाठवायचो. तालुक्याच्या पण पुढाऱ्यांचा नाराजी माझ्यावर काढू नका, भावनिक होऊ नका. आता काय कोणतरी मला म्हणायला लागले की आता काय केले त्यांनी, नुसता साहेबाचा मोठाच्या मोठा फोटो लावलाय आणि ती त्यांचं खूण लावली. साहेबाची इलेक्शनच नाही ना, साहेबाची इलेक्शन आहे का? नाही, ठीक आहे. आता तुम्हाला बारामतीकरांना सांगतो, मला तुम्ही 91 पासून आमदार केलं, खासदार केलं, तेव्हापासून कधी प्रतिभा काकी आल्या बाहेर?
आताच म्हणजे काय नातवाचा पुळका आलाय मला तर काय कळत. जर एक मिनिट जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी. त्यानं वाटोळ केलं बारामतीचं, ही फार बाद झालेला आहे. आता ह्याच्या हातात बारामती ठेवली तर फार बारामतीची ही वाटच लावेल असं काही असतं तर गोष्ट राजेश बरोबर आहे ना. आता मी तुमच्याकडं मत मागायला आलो त्यावेळेस मी पहिल्यांदा विकास सोसायटीचा पंच झालो, मग तिथं चेअरमन झालो, मग नंतर आमच्या साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो, नंतर बारामती तालुका दूध संघात बसायला 87 ला सुरुवात केली. 4 वर्ष मी काम करत राहिलो आणि त्याच्या आधी तर मी 84 ला बारामती आपल्या छत्रपती कारखान्याचा संचालक झालो. माझं काय झालंय, मी काही टीका समोरच्याला करायला गेलो तर ती माझा आहे पुतण्या, ती आहे मुलासारखा. पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांची एकमेकाची निकाती करतोय असं होईल. नाही तर असं केलं की पुन्हा आमचा नाभिक समाज नाराज होणार. दादाने असं केलं, त्यामध्ये ते मला करायचं नाही. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, भावनिक त्या ठिकाणी होऊ नका. मी काकींना इलेक्शन झाल्यावर विचारणार आहे काय एवढा पुळका आला होता त्यांना आठवायचा तुम्हाला, त्यावेळेस मी विचारित, परंतु आता विचारण्याची वेळ नाही. कधी आपल्या बारामतीमध्ये ही गोष्ट आपण केली नाही. एवढ्या निवडणुका लढवल्या. काल मला सांगितलं त्या महिलांना 500 रुपये रोजाने तिथं आणून बसवलं. 11 ला 2 वाजल्यानंतर 3 वाजल्यानंतर त्या महिलांना पाणी नाही, चहा नाही, चहा पाणी देतो अशातला भाग नाही, पण पैसे नाही, काही नाही. ही बारामतीमध्ये पद्धत नव्हती. आता सगळ्या काही गोष्टी सुरू झाल्या तर ठीक आहे, ज्याच्याकडे पैसे आहेत ते त्या ठिकाणी तशा पद्धतीने खर्च करतायत. माझी आपल्याला पानसरेवाडीकरांना विनंती आहे की पुढं ह्या सगळ्या गोष्टी हजारो कोटी रुपयाची कामं करण्याच्या करता नेतृत्वात धमक असावी लागते, ताकद असावी लागते. उद्याच्याला फोन केला, समजा कुणी आलं आणि त्याच्या संदर्भामध्ये आपण फोन संपत आला आणि संपत्ती फोन करायला सांगितलं, फोन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी पण तिथं प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांना तो पोरखेळ वाटता कामा नये. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की या सगळ्याचा साकल्याने विचार त्या ठिकाणी करा. आपल्याला राज्याचं हित साधायचंय. आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडायची नाही. मी ती कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडलेली नाही. आपल्याला अजून बरीच काही कामं सुपा परगणा आणि बाकीच्या भागामध्ये त्या ठिकाणी करायची. एकदा मला पण माझ्या कारकिर्दीमध्ये पाण्याच्या बाबतीत मी माझ्या भागाला स्वयंपूर्ण केलेलं आहे हे मला कृतीतनं त्या ठिकाणी दाखवायचंय. कारण साहेबांनी पण 67 पासून काम करताना जवळपास पहिले 70 आणि 80 90 23-24 वर्ष 24 वर्षामध्ये पाझर तलाव किंवा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यातनं आपला प्रश्न निघाला नाही. आता मात्र नवीन इलेक्ट्रिक पंप निघालेले आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, हाय स्पीडचे पंप आलेले आहेत, नवीन प्रकारच्या पाईपलाईन आलेल्या आहेत आणि खूप 1000 हॉर्सपॉवरच्या मोटारी आलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळं हे आता पूर्वीच्या तुलनेमध्ये थोडस शक्य झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ह्याच्या पण आम्ही करा नदी आहे ना, तिथं पण केटीवेळचं रूपांतर जरा वेगळ्या पद्धतीनं आम्ही करतोय. आता नदीला पाणी आहे, परंतु ते केल्यानंतर पण दरवर्षी पाऊस पडल्यानंतर आपल्याला ज्या वेळेला पाणी अडवायचं त्या वेळेला अडवता येईल, ज्या वेळेला गेट वर करायची त्यावेळेस ती वर करता येईल. आता फळ्याच सगळ्या काढाव्या लागतात आणि बसवायच्या म्हटलं तर पहिली फळी टाकली की पुन्हा पाऊस आल्यानंतर त्याच्यात गाळ येऊन साठतोय. आताची सिस्टीम आहे ती खाल्लं वर उचललं तरी पाऊस आला की गाळा सकट ते सगळं खाल्लं वाहून जाईल, सगळं साफ होऊन जाईल. ते पुढं कुठं जाईल ते जाईल, ते बघू काय करायचं त्याचं. पण तुमच्या इथं तर ती अडचण म्हणजे नदी काठेच्या बाजूला दोन्ही बाजूच्या लोकांना ती काय अडचण येणार नाही. आज आपण इथं माझ्या बारामती तालुक्यात 1,21,468 महिलांना आपण 71 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत. पुढेही आपल्याला हे सगळं चालू ठेवायचंय. माझी आपल्याला विनंती आहे की हे चालू ठेवायचं असेल तर महायुतीचं सरकार केंद्रामधनं देखील बरीच कामं मी त्या ठिकाणी करू शकतो, कारण केंद्रातले बरेच मान्यवर माझ्या ओळखीचे झालेले. शेवटी पानसरेवाडीकरांनो ओळखी असल्याशिवाय कामं होत नाही. जर आमची ओळखच नाही,
आम्ही कुणाला सांगायचं. अनेक प्रकारच्या पोलीस स्टेशनच्या अडचणी असतात, दवाखान्याच्या अडचणी असतात, कुठं ऍडमिशनच्या अडचणी असतात, कुठं त्या ठिकाणी नोकरीच्या संदर्भातल्या अडचणी असतात, नाना प्रकारच्या अडचणी, बदल्यांच्या बद्दलच्या अडचणी असतात आणि त्या पद्धतीनं आपल्याला एकमेकाला साथ द्यायची. मागे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो थोडासा वेगळा विचार करत होता त्यावेळेस बरीच लोक म्हणायची की लोकसभेला ताईन, विधानसभेला दादा, असं बारामतीमध्ये चर्चा चालू होती. आता राहिले दिवस कमी. मागच्या वेळेस मला तो कागद आहे का मागाशी दिलेलं बघू, अरे मागाशी दिलेला कागद पेन्सिल न दिलेला तो नाही तो काय रे काय सगळं. आता हा तर मागच्या वेळेस पानसरेवाडीमध्ये आमच्या मी उमेदवार उभा केला. सुनेत्राला मत होती 283 आणि सुप्रियाला होती 225, अशीच होती ना. तेच ना, दोन अशा पद्धतीनं हे झालेलं होतं. तर यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी मतदान करावं अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे. आणि ती विनंती करण्याकरताच आपलं 1 नंबरलाच नाव आहे. आणि त्याच्यानंतर नाही पानसरेवाडीमध्ये 304 मतं सुनेत्राला होती 30% आणि 60% मतं सुप्रियाला होती. हे सगळं चुकीचं आहे. काय म्हणतोय अरे दोन्ही पोल मिळून 1365 मताचं मी सांगतोय. गावनिहाय झालेलं मतदान 1008 होतं आणि त्याच्यातनं हे बायफर्केशन त्या ठिकाणी होतं. त्याच्यामुळं मी म्हणलं पानसरेवाडीकरांना जाऊन जरा नमस्कार करावा, काय फरक पडला तर पडला. बरोबर आहे, पण ते बटन दाबताना पण सगळ्यांनी दाबलं तर मला त्याचा उपयोग होईल अशी माझ्या मायमाऊलींना, माझ्या भगिनींना, आमच्या सगळ्या वडीलधाऱ्यांना, माझ्या तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे. आणि पुढची अजून राहिलेली कामं देखील खरं तर आता बोलू नये, पोपटला सभापती मी केला. मी सगळे गेले 30 वर्ष मामाला उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. त्यावेळेला माझं काय झालंय, मी ज्यांना पद दिली ना तीच माझ्या विरोधात गेली आणि ज्यांना नाही दिली ती झाली ना ती राहिली. काही अपवाद सोडून द्या, परंतु जिऱ्यात भागात जरा तसंच झालंय. तर याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. पण होय तेच सांगितलं. अरे मागाशी काय हे गाडीतला स्टॅम्प आहे रे, त्याला लिहून देतो. अरे सांगितलं ना बाबा. तरुणांनो, यावेळेस तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला संधी देतो. काय त्या ठिकाणी करू नका. एक आहे बारामतीची ओळख आणि उद्याच्या काळामध्ये बारामतीला पुढे नेण्याचं काम हे कोण करू शकतो याचा नीटपणे विचार त्या बाबतीमध्ये करा. हे आपल्याला सांगायला मी आज आवर्जून आलोय. पुढेही बऱ्याचशा ठिकाणी जायचंय. आज माझ्या मायमाऊली पण इथं आल्या, तुम्ही पण सगळेजण आला. आणि बाकीचे पुढारी काय माझ्या बरोबर जास्त येऊ नका. ती पुढारी माझ्या जवळ बघितले की समोरची लोक आट्याच घालतायत. आणलं काय यांना, आणलं झालं. ती तुमचं तुम्ही तुमची कामं करा. कोणी माझ्या बरोबर येऊ नका. ज्या त्या गावातली लोक ज्या त्या गावात राहतील आणि त्या पद्धतीनं मी काम करतो. कारण मला 4 गावं उरकायची. पुन्हा मला हेलिकॉप्टरनी मोहोळला जायचे, मोहोळवरून जुन्नरला जायचे, खेडला जायचे, देवळालीला जायचे, नाशिकला जायचे, पुन्हा रातोरात परत यायचंय. सध्या काम चाललंय, पण त्याच्यातनच वेळ काढून एकदा आपल्याला येऊन भेटावं, आपल्याला सगळ्यांना नमस्कार करावा आणि घड्याळाच्या चित्राचं पहिलंच बटन आहे ते दाबावं. शेवटची सभा तर होणारच आहे, परंतु आता वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती येत आहेत की खरंच बारामतीमध्ये आजपर्यंत एवढ्या निवडणुका आपण लढवल्या, पण वेगळे प्रकार कधी बारामतीमध्ये घडत नव्हते. आता मात्र फार चुकीचे प्रकार, चुकीचे पायंडे पडतायत. आणि ते गोरगरिबांना काय होतं, एकदा तो पायंडा पडला ना
जिल्हा परिषदेला पण लोक म्हणतात राव त्यावेळेस असं झालं, मग आता काय किती वेळ वाट बघायची, कोणीच येणार. पुन्हा तालुका पंचायतीला तो त्रास होतो, मार्केट कमिटीला होतो, खरेदी विक्री ग्रामपंचायतीला होतो. त्या सोमेश्वर आपला कारखाना सोमेश्वर, तुमचं कार्यक्षेत्र ते सोमेश्वर कारखान्याने भाव त्या ठिकाणी चांगला दिला, कदाचित ऊस कमी असेल, पण ह्या सगळ्या गोष्टी आपण करण्याचा पानसरेवाडीकरांना प्रयत्न केलेला आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान आहे. सकाळी लवकर मतदान करून घेतलं तर ते जास्त योग्य त्या ठिकाणी ठरेल. पुन्हा मी सांगतोय, जेव्हा विधानसभेची निवडणूक आहे त्या आज तुम्ही मला राज्याच्या राजकारणात ज्या उंचीवर ठेवलेलं आहे त्या पर्यंत पादावर जाण्याच्या करता 20-20, 15-15 वर्ष काम करावं लागतं. निवडून आल्या माणूस तिकडे कधी जात नाही. पवारसाहेब 67ला निवडून आले, 72ला निवडून आले, त्याच्यानंतर 3ऱ्या टर्मला पवारसाहेब कॅबिनेट मिनिस्टर झाले. मी पहिल्यांदा निवडून आलो, खासदार झालो, नंतर राज्यमंत्री झालो, नंतर कॅबिनेट मंत्री झालो. स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी जायचं असतं. आज आपण आपल्या बारामतीचं नाव घेऊन आम्हाला निवडून द्या, आम्ही आमचा मतदारसंघ बारामती करून दाखवू, असं करून आपल्या दाबावर त्या ठिकाणी मतं मागतात. पण ज्या राहिलेल्या गोष्टी आहेत त्या पण करण्याच्या करता आम्ही सगळेजण एकमेकाला साथ देऊया. मार्केट पण आता इथं येते, मार्केट आल्यानंतर त्याचाही फायदा तुम्हाला होणार. मी फार सुंदर मार्केट करून देणार आहे. भरपूर पैसे 50-60 कोटी रुपये दिले आता मध्ये शेवटचे, त्याचा पण उपयोग तुम्हाला होईल. कॉलेज झालेलं आहे, इंग्लिश मिडियम झालेलं आहे, पिण्याचं पाणी झालेलं आहे, त्याच्यामध्ये हॉस्पिटल झालेलं आहे, नवीन हॉस्पिटल झालेलं आहे, पूर्वीचं आपलं पुणे जिल्हा शिक्षण संस्थेची शाळा आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यावर आणखी कुठलं काही राहिलेलं आहे, मगाशी सांगितलं पुढे 5 वर्षात काय करायचं तेही सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने आपण करू. पण आता गाफील राहू नका. आता कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणी त्यांचं काही जण स्पष्ट सांगतात, तेव्हा का मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला दिलं, साहेबाचा मान राखलाय, आता त्या दादाला देऊ द्या, त्याने पण आमच्याकडे कामं केली. तुम्ही जर तुलना केली ना, मी कुणाला कमी लेखत नाही, साहेबांच्या पेक्षा माझ्या कारकिर्दीत जास्त काम झालं. पण तसं बोललं बघा साहेबाला कमी लेखतोय म्हणजे माझी सगळीकडनं अडचण होती. पण मी खरोखरीच सांगतो तशा पद्धतीनं मी कामं जास्त करून दाखवली. तुम्ही झालेला आहे, राहिलेला पण करतो. तुम्ही मागाशी म्हणला तिकडे पाणी येणं, इकडे पाणी येणं, तिकडेही पाणी आणून दाखवतो. या पद्धतीनं करून दाखवतो. पण तुम्ही सगळे पूर्वीसारखं एकतर्फी मतदान करायचं तसं सुनांनो, मुलींनो, माय माऊलींनो, तुम्ही पण सगळ्यांनी साथ द्या, अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. खरं तर तुम्ही काकींना विचारायला पाहिजे होतं. काकींना वहिनी म्हणता का तुम्ही? वहिनी तुम्ही इतके वर्ष अरे असू दे रे बाबा. त्याच्यामध्ये ते कदाचित ह्याकरता फिरत असतील की इतकं भरभरून आपल्याला सगळ्यांना, साहेबांना, दादाला, ताईंना या लोकांनी प्रेम दिलं, एकदा बघून तरी यावं म्हणून आले असते. तर ठीक आहे, हा हे असलं प्रेम नको. तर ठीक आहे, अरे ठीक आहे रे बाबा. ही सगळ्यांनी आपापली, आणि तुम्ही पण इथल्या बसणाऱ्यांनी ना तुमची पण घरची आणि तुमच्या जवळची पण मतं त्या ठिकाणी सांभाळा. काहींचं काय जवळची मतच नाही तर लांब गावचं राजकारण करायला निघतंय, तसं काही त्या ठिकाणी करू. त्या संदर्भामध्ये ऐका ना, राजवर्धनला सांगा, त्या पद्धतीनं आपण त्यांना घेऊन येऊ आणि पुन्हा त्यांना पोहोचू. ते फक्त त्याची यादी द्या आणि त्याच्याबद्दलची जबाबदारी वेगवेगळ्या जिल्हा परिषद वाईज त्या लोक त्यांच्यावर टाका. पण खरोखरीच ती बाहेर असली पाहिजे. ठीक आहे, तर आता पुढच्या कार्यक्रमाला जातो. पुन्हा एकदा विनंती करतो, घड्याळ घड्याळ घड्याळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.